थंबनेल वरून तुम्हाला कळालंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे किंवा आजच्या व्हिडिओचा मुद्दा काय असणार आहे। चला तर मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे डेली डोस विथ विशाखा। मागच्या व्हिडिओजला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजला सुद्धा असा प्रतिसाद द्या आणि चॅनलला नक्की सपोर्ट करा। चला तर आता डायरेक्ट मुद्द्याला सुरुवात करूया। आता मुद्दा असा आहे तो म्हणजे साफसफाईचा। आता नवीन सगळे सण येत आहेत आपले, जसे की गौरी गणपती, त्यानंतर दिवाळी, दसरा, हे सगळे सण येतात आणि श्रावण महिन्यापासूनच सगळ्या सणांना सुरुवात होऊन जाते। मग प्रत्येकाच्या घरी साफसफाईची तयारी सुरू असते। काही जण गौरी गणपतीत पूर्ण घर साफ करतात, तर काही जण पित्र झाल्यानंतर घट बसतात किंवा मग दिवाळीच्या आधी साफ करतात। आता प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे, त्याच्या टायमिंगनुसार ते आपल्या घराची साफसफाई करत असतात। पण साफसफाई करताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या सगळ्या घरातल्या महिला आहेत ना, त्या इतकं त्या गोष्टीला डेडिकेशन देऊन टाकतात स्वतःचं की त्या स्वतःकडे लक्षच देत नाही आणि मग त्या कामामध्ये इतक्या व्यस्त असतात आणि 3 ते 4-5 दिवस ते जेवढं ते घर आवरतात, त्या घराला पूर्णपणे त्या म्हणजे मी आज किती आवरू आणि किती नाही असं करून दिवसभर त्या कामं करत असतात आणि स्वतःकडे लक्ष देत नाही, ना पाणी पित ना जेवण करत। कधी कधी तर त्यांना आठवण पण नाही राहत नाही की दिवस संपत चाललाय काय, काहीच नाही, म्हणजे ते इतक्या त्या कामांमध्ये गुंग असतात। तर अशा गोष्टी होऊ नये म्हणून मी हा मुद्दा तुमच्यासाठी घेऊन आले आहे। तर आता एक एक मुद्दे आपण बघणार आहोत की कशी साफसफाई करायची, किंवा मी काय तुम्हाला शिकवत नाही की कशी साफसफाई करायची, पण काही गोष्टी माझ्या निदर्शनास आलेल्या आहेत जे की मी आजूबाजूला बघते आणि त्यानुसार मला असं वाटलं की आता येणारे जेवढे सण आहेत तर सगळेच घराची साफसफाई करणार आहे आणि मग त्यासाठी माझे हे मुद्दे उपयुक्त ठरतील असं मला वाटतं। तर सर्वात आधी साफसफाई करताना काय केलं पाहिजे हे आपण बघूया। आता पहिला मुद्दा, उद्या घर काढायचं आहे म्हणून सकाळी उठल्या उठल्या लगेच कामाला लागू नका। सकाळी उठल्यानंतर थोडासा चहा नाश्ता करा किंवा दुपारचं जेवण बनवा आणि मग हळूहळू कामाला सुरुवात करा। डायरेक्ट उठल्या उठल्या कामाला लागू नका, जेणेकरून तुम्ही दिवसभर उपाशी राहाल आणि त्याचा त्रास तुम्हाला नंतर येणाऱ्या काळात सहन करावा लागेल। आता कामाला सुरुवात करताना एका दिवसात सगळं काम करू नका किंवा एकाच वेळी सगळं घर आवरू नका। याच्याने काय होणार आहे, तुम्हाला खूप अतिरिक्त ताण येणार आहे कामाचा। त्यामुळे हळूहळू तुम्ही एक एक रूम किंवा एक एक कोपरा जरी साफ केला तरी चालणार आहे। आणि जे लोक जॉब वगैरे करतात तर ते रविवारी आवरू शकतात आणि ते त्यांच्या टायमिंगनुसार घर आवरून घेतात। पण ज्या गृहिणी आहेत त्यांनी जर एकीने जर सुरुवात केली ना घर आवरायला शेजारच्या पाजारच्याने, तर ती लगेच सुरू होऊन जाते आणि ती काहीच बघत नाही की आपली तब्येत कशी आहे, काय आहे, किंवा आपल्याकडून झेपणार आहे का, काहीच बघत नाही आणि लगेच कामाला लागते आणि मग सगळं घरबीर एकाच दिवसात आवरायचं तिचा तो अजेंडा असतो। तर तसं प्लीज करू। आता मुद्दा नंबर 3, आपण साफसफाई तर करतो आणि सगळं घर नीटनेटकं करतो, पण आपण एक गोष्ट लक्षातच ठेवत नाही की आपल्याकडे खूप वर्षापूर्वीच्या जुन्या वस्तू असतात ज्या आपण दरवेळेस साफसफाईला काढतो घर, तेव्हा ते पुसतो आणि परत ठेवून देतो। तर त्या गोष्टींकडे आपण कधीच लक्ष देत नाही। आपल्याला असं वाटतं की ही वस्तू पुढे चालून कामात येईल। जर तुम्ही जुन्या वस्तू घरातून काढल्याच नाही तर नवीन वस्तूला तुम्ही जागा कशी करणार आहे, कारण रोज आपल्या घरी आता पार्सल म्हणा, नवीन वस्तू म्हणा, ती येतच जाणार आहे। त्यामुळे आधी ज्या जुन्या गोष्टी आहे ना त्या काढा आणि नवीन गोष्टीला जागा रिकामी करा। आता जुन्या वस्तूंमध्ये काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात ज्या की कधी रिपेअर होणार नाही, कारण आता इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं असं झालंय की त्यांचे पार्ट मिळणं मुश्किल होऊन जातं किंवा मग त्या आउटडेटेड होतात। त्याच्यामुळे त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, टेप रेकॉर्डर म्हणा, काहींच्या आठवणी आहेत त्या तुम्ही आठवणी म्हणून एक पॅक करून ठेवू शकता, म्हणजे त्याच्यावर धूळ वगैरे बसणार नाही आणि परत परत तुम्हाला साफ करायची पण गरज पडणार नाही। पण काही अशा वस्तू आहेत, जुने कपडे, त्यानंतर खोके, खूप जणांच्या घरामध्ये खूप खोके साचवलेले असतात, लागतील पुढे चालून कामात येतील पण ते कधीच कामाला येत नाही। त्यामुळे ते जे काही खोके आहेत ना ते तुम्ही काढून टाका, म्हणजे नवीन पार्सलचे खोके ठेवायला तुम्हाला जागा तयार होईल। आता मुद्दा नंबर 4, तुम्हाला जे काम करायचं आहे त्या कामाचं तुम्ही टाइम टेबल बनवा। आता टाइम टेबल कसं बनवायचं की मला एवढ्या वेळात एवढं काम मला कंप्लीट करायचं आहे, म्हणजे तुम्ही आता गृहिणी आहात तर सकाळी स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा, दुपारच्या वेळेत तुम्ही थोडंसं एक कोपरा काढायचा किंवा असं भांडे काढायचे किंवा कपाट आवरायला काढायचं, असं थोडं थोडं नियोजन करून थोडं थोडं काम तुम्ही आवरायला घ्या।
त्यानंतर आता पुढचा मुद्दा, घरातल्या ज्या महिला असतात त्या एकाच दिवशी सगळं काम करायला घेतात आणि मग ज्या सकाळपासून सुरुवात करतात तर दुपार होऊन जाते, मग 3 ते 4 वाजून जातात तरी त्या जेवण करत नाही किंवा पाणी पित नाही. याने काय होणार आहे की तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो आणि मग तुम्ही असं 1, 2, 3 दिवस जर काम आवरलं आणि सलग असं रुटीन जर तुमचं झालं की पाणी प्यायचं लक्षात नाही राहत, जेवण करायचं लक्षात नाही राहत आणि ते काम आणि ते घर स्वच्छ करण्याच्या नादात तुम्ही सगळं विसरून जातात. काही स्त्रिया आजारी असतात तर त्यांच्या त्या गोळ्या घ्यायचं पण लक्षात राहत नाही, त्यामुळे मग ते दुर्लक्ष करतात आणि ऐन सणाच्या दिवशी, ज्या दिवशी आपल्याला त्या फंक्शनचा आनंद घ्यायचा असतो, त्या दिवशी तुम्ही आजारी पडतात आणि मग एवढं सगळं उठाठेव करून तुमचा काहीच उपयोग होत नाही. कारण त्या दिवशी तुमचा मूड ऑफ असतो किंवा तुमचा चेहरा उतरलेला असतो, त्या सणाचा तुम्हाला आनंद घेता येत नाही. त्यामुळे आधी महिलांनी त्या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण सगळ्या सणांची जबाबदारी तुमच्यावर असते आणि ते काम तुमच्याशिवाय कोणी दुसरं करणारं पण नसतं. आणि तुम्ही जर असं एकखटी काम करून आजारी पडशाल आणि ज्या दिवसाचा तुम्हाला आनंद घ्यायचा आहे तोच तुम्हाला घेता येणार नाही, त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे सर्व महिलांनी आरामात कामं करा आणि 2 कामं कमी झाले तरी चालतील, पण व्यवस्थित सणांचा आनंद घ्या. त्यानंतर मुद्दा नंबर 5, सणाला ज्याही गोष्टी लागतात आपण दरवर्षी त्या वस्तू सांभाळून ठेवतो, जसं गणपतीचा मखर किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या सांभाळून ठेवतो. मग त्या गोष्टी आहे ना आपण सणाच्या आधीच त्या बाहेर काढून ठेवायच्या, त्या घासपूस करून ठेवायच्या आणि ज्या ज्या वस्तू लागणार आहे त्या आधीच त्याचं नियोजन करून ठेवायचं. म्हणजे ऐन सणाच्या दिवशी तुम्हाला काहीच धावपळ होणार नाही आणि तुम्ही त्या वस्तू काढलेल्या राहील, त्यामुळे तुम्हाला पटकन डेकोरेशन करता येईल किंवा पटकन त्या पूजेची तयारी करता येईल. त्यामुळे आधीच तुम्ही त्याचं नियोजन करा. आता घरातल्या तुम्ही एकटंच काम नका करू, घरातमध्ये छोटे मुलं असतील त्यांना काही कामं सांगा, त्यांना भांडे घासले तर त्यांना ते भांडे पुसायला लावा किंवा मग घरातले जे मोठे व्यक्ती आहे, पुरुष व्यक्ती, त्यांना तुम्ही फॅन वगैरे पुसायला लावा. जे तुमच्या घरातल्या महिला आहेत, वयस्कर आहेत, त्यांना बसल्या बसल्या काहीतरी कामं द्या. म्हणजे तुम्ही असं सगळं मिळून मिसळून काम करा. एकाच महिलेवर सगळी जबाबदारी टाकल्याने ती घरचं बघल का ते आवरायचं बघल का ती स्वयंपाकाचं बघल, याच्यामध्येच तिचा खूप गोंधळ होऊन जातो, तिची खूप धांदल उडते. आता आपल्या घरामध्ये प्रत्येक सणाला एक लागणारी वस्तू असते आणि आपण ती त्याच सणाला काढतो आणि ती वस्तू त्या सणाला लागते, नंतर तिचा वर्षभर उपयोग होत नाही. तर अशा ज्या महत्त्वाच्या सगळ्या पूजेच्या वस्तू आहे, डेकोरेशनच्या वस्तू आहेत, त्या वस्तूंसाठी तुम्ही एक स्पेशल जागा करा किंवा एक स्पेशल कप्पा करा. त्या कप्प्यामध्ये त्या वस्तू एका खोक्यामध्ये किंवा प्लास्टिकमध्ये रॅप करून ठेवा, जेणेकरून त्या सणाला त्याच वेळेस ती वस्तू तिथे सापडणार आहे आणि तुम्हाला सगळीकडे शोधायची गरज बी पडणार नाही आणि त्या वस्तूंना एक स्पेशल जागा तयार होईल आणि तुम्ही आणि तुमच्या घरातल्या व्यक्तींना सगळ्यांना ती वस्तू एकाच ठिकाणी सापडेल, असं तुम्ही नियोजन करा. म्हणजे ज्यावेळेस सण किंवा बाकीच्या गोष्टी असतात त्यावेळेस घरातले तुम्हाला 4-4 वेळा बोलणार नाही की हे कुठं ठेवलंय ते कुठं ठेवलंय. त्यासाठी तो एक स्पेशल जागा तुम्ही नक्की करून ठेवा. त्यानंतर मुद्दा नंबर 7, आता प्रत्येकाच्या घरात तांब्या पितळाची भांडी असतात. काही जण शो म्हणून वरती पडद्यांवर ठेवतात, तर काही जण खूप घासावा लागता म्हणून ते कोठ्यांमध्ये भरून ठेवतात किंवा काही एका कोपऱ्यात घराच्या पॅक करून ठेवतात. तर ही भांडी दर वेळेस जेव्हा आपण घर साफसफाईला काढतो तेव्हा ही कंपल्सरी घासतो आपण. त्यासाठी काय करायचं, एकदा ही भांडी घासून घ्यायची, घासून घेतल्यानंतर जे रॅपर मिळतं प्लास्टिकचं, ते प्लास्टिकचं रॅपर त्याला लावायचं आणि ती भांडी ठेवायची. म्हणजे ती दिसताना पण छान दिसते आणि त्याचं तांब्या पितळाचे भांडे काळे पण पडत नाही आणि ते वर्षभर चमकत राहतात. त्यासाठी तुम्ही ते रॅपर वापरा किंवा जर तुम्हाला ते कोठ्यांमध्ये वगैरे ठेवायचे असतील तर त्यांना तुम्ही प्लास्टिकची सरळ पिशवी लावायची आणि ते पॅक करून ठेवायचं. म्हणजे प्रत्येक वेळेस घर साफसफाई करताना तुम्हाला ते काढायची गरजच पडणार नाही आणि तुमचं तेवढी मेहनत आणि कष्ट तुमचे ते वाचणार. मुद्दा नंबर 8, आता आपल्या घरांमध्ये खूप गोधड्या असतात, चादरी असतात, ब्लँकेट असतात, म्हणजे जे अंथरुणाच्या वस्तू आहेत म्हणजे खूपच असतात. म्हणजे पाहुणे रावळे आले की तेव्हाच त्या आपल्याला लागणार असतात. मग आपण काय करतो, प्रत्येक वेळेस जेव्हा घर साफसफाईला काढतो तेव्हा गोधड्या धुण्याचा मोठा कार्यक्रम होतो आपल्याकडं. काही जण नदीवर गाडी करून घेऊन जातात आणि काही जण घरी धुतात. तर मग ह्या ज्या गोधड्या आहे त्या आता तर शक्यतो असं काळ आला आहे की कोणीच कोणाच्या घरी जास्त दिवस राहत नाही. लग्न कार्य असलं तर 2-3 दिवस राहतात. शक्यतो कोणी एवढं 8-8, 10-10 दिवस कोणाच्या घरी राहायला जात नाही. त्यामुळे ते अंथरुण आपण काही काढत नाही आणि ते काही आपण धुवत नाही किंवा मग ते त्याचा काही वापरच होत नाही त्या अंथरुणाचा. मग प्रत्येक सणाला तुम्ही जे अंथरुण आहेत ते सगळं धुवून काढायची काहीच गरज नाहीये. ज्या गोष्टी आपल्याला रोज लागतात तेच अंथरुण तुम्ही महिन्यातून 2 महिन्यातून धुवून टाकायचे
आणि ज्या गोष्टी आपल्याला लागतच नाही, आपल्या घरी कोणी पाहुणेच येत नसतील किंवा आले बी तर क्वचित एखादी वेळा, अशा गोष्टी तुम्ही गोण्यांमध्ये पॅक करून त्या गोधड्या तुम्ही व्यवस्थित स्टोरेजमध्ये ठेवू शकता. म्हणजे प्रत्येक सणाला तुम्हाला धुवायची गरज पडणार नाही. आणि जरी साफसफाई घर काढलं असेल तुम्ही तर त्या उन्हात तुम्ही वाळवून घ्या. छान कडक उन्हात वाळवला ना तरी त्याचा खूपच वास जातो. आणि इतर वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये डांबर गोळ्या पण टाकू शकता. याच्याने काय होतं, ज्या महिला आहे ना घरातल्या, त्या गोधड्या धुवायला जातात, चादरी धुवायला जातात आणि मग ते इतक्या जड जड त्या चादरी उचलतात, मग त्यांना पाठीचा त्रास होतो, त्यांना कमरेचा त्रास होतो. यासाठी हे तुमची जी काही शरीराची झीज होते ती वाचवण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी नक्की करा. आणि काही महिला, आता प्रत्येकाची हेल्थ कंडिशन वेगवेगळी आहे, त्यामुळे महिलांनी आपली तब्येत सांभाळूनच कामं केले पाहिजे, जेणेकरून त्या गोष्टी तुम्ही करायला जाल आणि भलतंच काहीतरी होईल असं व्हायला नको. त्यासाठी ह्या गोष्टी महिलांनी लक्षात ठेवा. त्यानंतर जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर तुम्ही कामाला मदतीला बाई लावू शकता आणि जे काही 200-300 रुपये त्यांचं होत असेल दिवसाचं ते तुम्ही त्यांना देऊन तुमची कामं पण करून घेऊ शकतात. याच्याने काय होणार आहे, तुमची कामं पण पटकन होणार आहे आणि तुम्हाला तुमची दगदग होणार नाही, तुम्हाला मदत पण होईल. त्यामुळे जर अफोर्ड करू शकत असाल किंवा तुमच्या घरात जास्त सामान आहे, जास्त भांडे आहे किंवा तुमचं घर जॉईंट फॅमिली, खूप मोठी फॅमिली आहे, तर तुम्ही ह्या गोष्टी अप्लाय करू शकता. किंवा तुम्ही कमी फॅमिली आहे, छोटेसेच आहे किंवा अफोर्ड करू शकत नाही, त्यांनी हळूहळू कामं केली. नंबर 8, वर्षातून एकदा किंवा 2दाच घराची साफसफाई केली पाहिजे. कारण की आपले जे मराठी सण आहे ते दर महिन्याला, दर 2 महिन्याला येत असतात. त्यामुळे तुम्ही दर महिन्याला, दर 2 महिन्याला ते घर साफ करण्याचं हे करू नका, अट्टहास करू नका. कारण एवढे मोठं ते साफसफाई करणं ते काही सोपं नाही. आणि काही घरांमध्ये अशी पद्धत आहे की 2-2 महिन्याला घर काढायचे, भांडे घासायचे, धुवायचे, साफ करायचे, त्याच्याने काहीच साध्य होत नाही. जर तुमचं खरंच घर घाण झालं असेल तर तुम्ही वरच्यावर ते साफ करून घ्यायचं किंवा 1-2 महिन्यातून जाळे काढून घ्यायचे. त्यानंतर हे तर आपण करतच असतो नेहमी, डीप क्लिनिंग वगैरे हे चालूच असतं. पण गरज नसतानाच रिकामं काहीतरी काढून बसायचं आणि आवरत बसायचं, या गोष्टी शक्यतो महिलांनी टाळल्या पाहिजे. आणि घरच हे सगळं काही आहे असं न करता थोड्याशा बाहेरच्या गोष्टींमध्ये पण लक्ष दिले पाहिजे. कामं सगळ्यांनाच करायची आहे, पण ती कशी तुम्ही मॅनेज करता ते महत्वाचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. येणाऱ्या सर्व मराठी सणांसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि साफसफाई कशी करायची हा मुद्दा तुम्हाला थोडक्यात जर कळाला असेल आणि एखादा जरी पॉइंट तुम्ही याच्यातला अप्लाय करू शकला माझ्यामुळे, तर माझा व्हिडिओ नक्कीच सार्थकी लागणार आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून काही टिप्स असतील तुमच्याकडे साफसफाईच्या बाबतीत तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावरती बनवूया. आणि चला तर मंडळी, मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार. भेटूया असाच एक नवीन मुद्दा घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.